मला तरी ॲटलीस्ट नेक्स्ट पुढची 20-25 वर्ष तरी असं वाटतं की पुण्याची ही ग्रोथ तशी राहील. पुढची 20 वर्ष तरी मला नाही वाटत की पुण्याचा हात कोणी धरेल. तसं म्हटलं तर येस, इज ऑफ डुईंग बिझनेस आहे नक्की. एक वेळ जो जातोय थोडासा अपेक्षेपेक्षा जास्त, हा पार्ट सोडला तर मोर ऑर लेस सगळ्या सिस्टीम्स बऱ्यापैकी आता सेट आहेत. पुण्यातलं ट्रॅफिक आणि गर्दी तरीही पुण्याला जगभरातनं भारतभरातनं का पसंती आहे? तुमचं काय ऑब्झर्वेशन आहे? सो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पुणे हे विद्येचं माहेरघर आहे आपल्याकडे. सांस्कृतिक राजधानी म्हणतो आपण त्याला. बरेच वेळा आता हे असं ऑब्झर्व केलं की पुण्यात बाहेरून जी लोकं येणारी आहेत, स्पेशली आपण ज्याला म्हणतो तसं सातारा, कोल्हापूर, सांगली, नाशिक, इकडनं पुण्यात शिक्षणासाठी म्हणून बरीचशी लोकं इथे येतात. आणि शिक्षणाला आल्यानंतर एक 3-4 वर्षाचा इंजिनिअरिंगचा काळ असो किंवा 11वी-12वी पासून आले तर 6 वर्षाचा काळ असो, तो पुण्यात काढल्यानंतर आय थिंक पुण्यात कोणी प्रेमात पडलं नाही असं मी तरी आजपर्यंत ऐकलं नाही आहे. सेकंडली, पुण्यामध्ये तुम्ही बघितलं तर एक चांगलं, आता जे आपण एक काळी पेन्शनर्स पॅराडाईज म्हणत होते, आता एक चांगलं व्हायब्रंट यूथ सिटी म्हणून आहे. आणि यांना अपॉर्च्युनिटीज म्हणून आपल्याकडे IT आहे, ऑटोमोबाईल आहे, मॅन्युफॅक्चरिंग आहे, सर्व्हिस आहे. सो या सगळ्या इंडस्ट्रीज आपल्याकडे चांगल्या अवेलेबल आहेत. त्यामुळे जॉब मिळणं किंवा स्वतःचं स्टार्टअप, आज पुण्यामध्ये तुम्ही बघायला गेलात तर स्टार्टअप पण कल्चर खूप मोठं आहे. सो या सगळ्या पॅरामीटर्सवरती आय थिंक पुणे कदाचित भारतातलं एकमेव शहर असेल की जिथे एवढे सगळे अवेन्यूज, अपॉर्च्युनिटीज, शिक्षण झाल्या तुम्हाला लगेच इमिजिएटली अवेलेबल होतात. सो म्हणून कदाचित ते पुण्याचं बद्दल अजूनही आकर्षण लोकांमध्ये आहे. आणि ही ग्रोथ पुढे कायम राहील असं वाटतं तुम्हाला? मला तरी ॲटलीस्ट नेक्स्ट पुढची 20-25 वर्ष तरी असं वाटतं की पुण्याची ही ग्रोथ तशी राहील. पुण्याचं हवामान अतिशय सुंदर आहे. 1-2 महिने आपल्याकडे एप्रिल-मे हा पार्ट सोडला तर आय थिंक जून-जुलैपासून पुण्याचं ओव्हरऑल वातावरण खूप छान होतं. स्पेशली जे ॲव्हिड आपण म्हणतो तसं की ट्रेकर्स आहेत किंवा बाकी आहेत, त्यांना पुण्याच्या आजूबाजूला सह्याद्रीच्या कुशीत त्यांना त्यांचा आनंद मिळतो. कुठेही बाहेरचा एक 25-30 किलोमीटर पुढे गेलात की सगळीकडे तुम्हाला हिरवगार सगळीकडे दिसायला सुरू होतं. त्यामुळे आय थिंक पुणे इज अ व्हेरी युनिक सिटी इन इट्स वे. त्यामुळे या बिल्डिंग किंवा गृहबांधणी क्षेत्राला 20 वर्ष तरी मला नाही वाटत की पुण्याचा हात कोणी धरेल. पुण्याची ज्या ग्रोथबद्दल आपण बोललो, पण खरोखरच पुण्यामधलं इज ऑफ डुईंग बिझनेस तुमच्यासाठी सोपं आहे का? नाही, बऱ्यापैकी आय थिंक आफ्टर बिंग आता 20-1 वर्ष स्वतःला एस्टॅब्लिश केल्यानंतर आय थिंक तेवढे आता तुमच्यासाठी पण नाही, पण एकूण इन जनरल जर कोणाला म्हणजे बिल्डिंग परवाना हवा आहे किंवा इतर काही गोष्टी हव्या आहेत रिडेव्हलपमेंटसाठी, मोर ऑर लेस, पण आय थिंक स्ट्रीमलाइंड आहेत सगळ्या गोष्टी. तसं म्हटलं तर येस, इज ऑफ डुईंग बिझनेस आहे नक्की. एक वेळ जो जातोय थोडासा अपेक्षेपेक्षा जास्त, हा पार्ट सोडला तर मोर ऑर लेस सगळ्या सिस्टीम्स बऱ्यापैकी आता सेट आहेत. आणि त्यामुळे जर व्यवस्थित साचेबद्ध याच्यामध्ये काम केलं तर कुठली अडचण मला नाही वाटत कुठली येते तशी.